नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जवळजवळ आता 20 लाख घरकुलाचा टप्पा केंद्र शासनाने दिलेला आहे। त्याच्यामध्ये जवळजवळ 10 लाख घरकुलांचा टप्पा चालू सुद्धा आहे। नवीन नवीन त्याच्यामध्ये ॲड होत आहेत। कुणाचे बॉन्ड राहिले असेल किंवा इतर काही कारणामुळे राहिलेले आहेत। कोणाचा आधार सीडिंग असेल, कोणाचा हप्ता पहिला पडलेला नसेल, अशा प्रत्येक अडचणीमधून ही योजना जात आहे। परंतु प्रत्येक गरिबाला घर भेटलं पाहिजे ही जी केंद्र शासनाचा उद्देश आहे तो सार्थ होताना दिसत आहे। कारण सध्याची परिस्थिती अशी आहे की घरकुलाचं गावामध्ये एवढे घरकुल आलेत की आता घरकुल बांधण्यासाठी ज्याला मंजूर झालेले आहे त्याच्या पाठीमागं ग्रामसेवकांना असेल किंवा ग्रामसेवकाचे जे सहाय्यक असतील त्यांना पाठीमागे लागावं लागत आहे। परंतु बघा, आता काही जणांना काय होतंय की गावामध्ये नेमके किती घरकुल मंजूर झाले आहेत, कुठल्या वर्षी कोणाची नावं आहेत, तर याची कल्पना नसते। तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना असेल, इंदिरा आवास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, अशा जेवढ्या केंद्र शासनाच्या घरकुलाच्या योजना आहेत तर ते सर्व घरकुलांच्या पात्र जे लाभार्थी आहेत, तुमच्या गावामधील संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता। आता उदाहरण म्हणून आपण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तुमच्या गावामध्ये ते आलेली मंजूर झालेली लिस्ट कशी पाहायची प्रत्येक वर्षागणिक, तर तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, तुम्हाला सुरुवातीला गुगलमध्ये जायचे आहे। गुगलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे डिस्क्रिप्शनमध्ये बघा PMAY ग्रामीण म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। याच्यानंतर बघा, तुम्हाला जो सुरुवातीला लिंक दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ती वेबसाईट ओपन होईल। याच्यामध्ये बघा, मेन मेनू जे दिसते निळ्या पट्टीत त्याच्या उजव्या बाजूला 3 रेषा दिसतात, 3 डॉट दिसतात। तर हे जे 3 डॉट आहेत त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, आपण मार्क करून दाखवलेले आहे 3 डॉट, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तिथं ऑप्शन आहेत काही, अबाउट आहे, आवाज सॉफ्ट आहे। तर आपल्याला याच्यामध्ये जो 2 नंबरचा पर्याय आहे आवाज सॉफ्ट, तर बघा या आवाज सॉफ्ट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली ऑप्शन येतील। तर याच्यामध्ये जो 2 नंबरचा पर्याय रिपोर्ट, याच्यामध्ये डाटा एंट्री आहे, रिपोर्ट आहे, FTO ट्रॅकिंग आहे, ई पेमेंट आहे। तर आपल्याला जो 2 नंबरचा पर्याय रिपोर्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्यासमोर अशा प्रकारे ओपन होईल आणि याच्यानंतर खाली एच म्हणून आहे जो व्हेरिफिकेशनचा ऑप्शन आहे। खाली बघा, वरती स्क्रोल करायचे। स्क्रोल केल्यानंतर जो खाली आपल्याला ऑप्शन येतोय बेनिफिशरी जो आहे तर त्याचं व्हेरिफिकेशन जे दिसते तुम्हाला, तर त्या व्हेरिफिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर बघा, याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल। तर बघा, आपण याच्यावरती क्लिक करूया। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल। याच्यामध्ये सुरुवातीला तुमचं स्टेट जे आहे ते स्टेट तुम्हाला निवडायचं आहे। तर बघा, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर सर्व राज्यांची नावं येतील। आपलं महाराष्ट्र राज्य आहे, आपण या राज्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्या राज्यामधील तुमचा डिस्ट्रिक्ट कोणता आहे, तुमचा जिल्हा कोणता आहे, तो जिल्हा तुम्हाला तुमचा निवडायचा आहे। तर बघा, जिल्हा निवडलेला आहे। त्यानंतर खाली तुमचा जो तालुका असेल त्या जिल्ह्यामधील तो तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर त्याच्या खाली बघा, तुमचं ज्या तालुक्यातील जे गाव असेल ते गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। तर बघा, आपलं जे काही तुमचं गाव असेल ते गाव या ठिकाणी निवडायचं आहे। तर बघा, या ठिकाणी कुठल्या वर्षाची यादी तुम्हाला पाहायची आहे। आता आपण 2024-25 याच्यावरती क्लिक करूया। त्यानंतर खाली कुठल्या योजनेचं आहे, तर प्रधानमंत्री आवास योजनेची यादी आपल्याला पाहायची आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजनेची पूर्ण ज्या काही स्कीम आहेत त्यांची सर्वांची यादी या ठिकाणी आलेली आहे। रमाई असेल तर सर्व यादी या ठिकाणी आलेली आहे। तर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेची यादी पाहायची आहे, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली जो कॅप्चा आहे, जो काय कॅप्चा आहे बेरीजेचा कॅप्चा आहे, जे काय गणित असेल ते गणित 97-10 म्हणजे हा कॅप्चा आहे। तर या ठिकाणी ते टाकून खाली सबमिट करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी तुमच्या गावाची संपूर्ण यादी या ठिकाणी आलेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही
तुमच्या गावाची अनुक्रमांक आहे, या ठिकाणी बेनिफिशरीचा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे, त्यानंतर बघा त्यांचा घरकुलाचा कोड आहे, घरकुलाचा नंबर आहे, त्यांचा जॉब कार्डचा नंबर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावाची यादी अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून पाहू शकता. तर ही 2024-25ची यादी आहे. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण योजनेची जी काही यादी असेल तर ती पाहू शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.